मोठं काम तिथे. कुठे उडायचं काय बघितलंच नाही. ते गेला तिथं. हां पुढे जाऊ. तो धामण साप आहे. थोडीशी जागा केली आहे म्हणजे ठेवले तिने साहित्य. थोडी जरी त्याला म्हणजे बसायला हे झालं ना तो निवांत बसू शकतो. आणि हा धामण आहे आणि इथं घर आहे. घराच्या आतमध्ये मावशी डेअरी माझा आहे की एक पिशवी दे. मायरच पिशवी द्या. ना काय काय हो हॅलो त्यात ठेवणार आहेत अजून बघ काय ते म्हणजे ते नेऊ शकते की मागायला धामण आहे बघा पहिला. आम्ही धामणमधून माहिती तुम्हाला माहित आहे. फस्त केल्यावर आमच्या लक्षात आलं. म्हणून तर थांबलो तिथे ना काय नाही हो का खरी काय जास्त त्याला ती धोका वाटल्यावर वाईट प्रवास कसं कसं काय पडतं एवढं घाण पडलं की हिरोळ आहे. तुमचं काय साप धरायला लागली बघायला लागली. साप धरायला लागली बघायला लागली. काढा गोडा थांबा एक मिनिट गोडा काढतो गोडा कसं वेरुळा नव्हे हो, नाग नव्हे, धामण आहे म्हणते तर. काळी धामीन असते. धामण तेच की काळी पण असते आणि पिवळी पण असते. धामण आहे हा. जास्त मोठा पण आहे जास्त छोटा पण आहे. मीडियम साईजचा. इथं घर आहे आतमध्ये येऊन बसलेला. आणि हा विषारी साप नाही, बिन विषारी साप आहे. उगाच मारला असता त्याला. आणि एक दिवशी पिवळा जरत होता. मारला असता मॅडम पडते पाणी पिशवी मूळ पळाला लागले. काय रे धाका घरात होता. सात लय मोठा आहे. याला बांधायला देतात का? पकडलेल्या व्यवस्थित. याला जिथं मानवी वस्ती नाही जंगल एरिया ठिकाणी याला
2-3 विषारी साप चावला तर टीटीचं इंजेक्शन घ्यायचं आणि समजा विषारी साप चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती लस असते त्यामुळे भ्यायचं नाही लगेच फास्ट हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे माणसाला काही होत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा आणि